नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस नागुरे आपले विरिंदा एज्युकेशनल अकॅडमी मध्ये स्वागत करतो। ज्ञानवानेन सुखवान ज्ञानवानेव जीवती। आजपासून आपण 2011 ते 2019 मध्ये MPSC च्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षेला विचारले गेलेले सर्व विषयावरील संपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे तेही विषयानुसार ही व्हिडिओ क्लास सिरीज सुरू करत आहोत। आणि या सिरीजच्या या पहिल्या व्हिडिओ क्लास मध्ये सामान्य विज्ञान मधील रसायनशास्त्रावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला, वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फ्रेऑन वापरतात। वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून फ्रेऑन वापरतात। प्रश्न दुसरा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दवबिंदू म्हणतात। ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू म्हणतात। प्रश्न तिसरा, पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 अंश सेल्सिअस। पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअसला उच्चतम असते। प्रश्न चौथा, 1 लिटर पाणी 4 अंश सेल्सिअस पासून 3 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास डॅश डॅश। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल। 1 लिटर पाणी 4 अंश सेल्सिअस पासून 3 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल। प्रश्न 5, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान 0 अंश सेल्सिअस पासून 4 अंश सेल्सिअस पर्यंत वाढविले असता ते डॅश डॅश। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आकुंचन पावते। पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान 0 अंश सेल्सिअस पासून 4 अंश सेल्सिअस पर्यंत जर वाढविले असता तर त्याचे आकुंचन होते, म्हणजे आकुंचन पावते। प्रश्न 6, डॅश डॅश वायू -57 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क किंवा कोरडा बर्फ म्हणतात। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कार्बन डायऑक्साइड। कार्बन डायऑक्साइड वायूला -57 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क किंवा कोरडा बर्फ असे म्हणतात। प्रश्न 7, खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ अणुविषयक संशोधनाशी संबंधित नाही? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ख्रिश्चन बर्नार्ड। ख्रिश्चन बर्नार्ड हे शास्त्रज्ञ अणुविषयक संशोधनाशी संबंधित नाही। प्रश्न 8, पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य डॅश डॅश हे आहे। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, Ne। पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य Ne हे आहे। प्रश्न 9, मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मर्क्युरिक ऑक्साइड। मध्यम तापमानावर मर्क्युरिक ऑक्साइड हे संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो। प्रश्न 10, योग्य जोड्या लावा। ग्रुप ए मध्ये अ, अल्बर्ट आइन्स्टाईन, ब, E.O. लॉरेन्स आणि क, डी ब्रॉगली। ग्रुप बी मध्ये नंबर 1, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, नंबर 2, सायक्लोट्रॉन, नंबर 3, वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉन। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ 1, ब च 2 आणि क 3, म्हणजेच अ1, अ अल्बर्ट आइन्स्टाईन याची अचूक जोडी आहे नंबर 1, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। ब, E.O. लॉरेन्स याची अचूक जोडी आहे नंबर 2, सायक्लोट्रॉन। नंबर क, डी ब्रॉगली याची अचूक जोडी आहे नंबर 3, वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉन। प्रश्न 11, मूलद्रव्याचा अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उदासीन असतो। मूलद्रव्याचा अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो। प्रश्न 12, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे व क्लोरीनची संयुजा 1 आहे तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, MgCl2। मॅग्नेशियमची संयुजा 2 व क्लोरीनची संयुजा 1 आहे तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र MgCl2 असे होईल। प्रश्न क्रमांक 13, 1 मोल पदार्थ म्हणजे किती रेणू?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.022 मल्टिप्लाय 10⁻23. 1 मोल पदार्थ म्हणजे 6.022 मल्टिप्लाय 10⁻23 रेणू होय. प्रश्न 14. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो हे हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न 15. मूलद्रव्याची समस्थानिके म्हणजे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अणु क्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न. मूलद्रव्याची समस्थानिके म्हणजेच अणु क्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न. प्रश्न 16. पाण्याच्या थेंबाविषयी पुढे सर्वसाधारण विधाने आहेत. विधान: पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठताण कारणीभूत आहे. विधान ब: गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो. आणि विधान क: जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे विधान अ पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठताण कारणीभूत आहे बरोबर विधान आहे. विधान ब गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो हे पण विधान बरोबर आहे. आणि विधान क जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात हे पण विधान बरोबर आहे. म्हणून याचा पर्याय आहे अ, ब आणि क हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 17. खालील वाक्य विचारात घ्या. वाक्य आहे केशिकत्व घटना नसेल तर. केशिकत्व घटना नसेल तर अ. टीप कागद त्याचे कार्य करणार नाही. ब. रॉकेलचा दिवा वापरणे अवघड होईल. क. सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढणार नाहीत. आणि ड. शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही. यापैकी कोणती वाक्य बरोबर आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ, ब व क ही वाक्य बरोबर आहेत. म्हणजे केशिकत्व घटना नसेल तर वाक्य अ. टीप कागद त्याचे कार्य करणार नाही हे वाक्य बरोबर आहे. ब. रॉकेलचा दिवा वापरणे अवघड होईल हे वाक्य पण बरोबर आहे. आणि क. सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढणार नाहीत हे वाक्य पण बरोबर आहे. म्हणून याचा पर्यायी उत्तर आहे फक्त अ, ब व क हे 3 वाक्य बरोबर आहेत. प्रश्न 18. खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ. फक्त. म्हणजे खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? तर अ. लोह. लोह हा शुद्ध पदार्थ आहे. प्रश्न 19. कोणत्या प्रक्रियेत स्थायू पदार्थाचे द्रव रूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सल्पवन. सल्पवन या प्रक्रियेत स्थायू पदार्थाचे द्रव रूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते. प्रश्न 20. खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पदार्थाचे अवक्रमण होणे. पदार्थाचे अवक्रमण होणे हा बदल भौतिक स्वरूपाचा नाही. पुढील प्रश्न. प्रश्न 21. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सल्पवन होते. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे सल्पवन होते. प्रश्न 22. हायड्रोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी वापरतात. हायड्रोमीटर हे उपकरण द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न 23. खालीलपैकी कोणते वाक्य किंवा कोणती वाक्य बरोबर आहेत? अ वाक्य इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह ऋण प्रभारित ध्रुवाकडून धन प्रभारित ध्रुवाकडे असतो. ब वाक्य इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही वाक्य. म्हणजे अ व ब ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत. म्हणजे अ वाक्य इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह ऋण प्रभारित ध्रुवाकडून धन प्रभारित ध्रुवाकडे असतो बरोबर वाक्य. ब हे पण वाक्य बरोबर आहे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते हे वाक्य पण बरोबर आहे. प्रश्न 24. खालील विधानांचा विचार करा. अ आणि ब विधान आहेत. प्रतिपादन विधान अ
हिग्ज बोसोन या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना दैवी कण असे टोपण नाव देण्यात आले? कारण ब, ते शक्तिमान, सर्वव्यापी, तरीही सापडण्यास खूप कठीण आहेत. याचे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अ चे बरोबर कारण आहे. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. विधान अ प्रतिपादन हिग्ज बोसोन या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना दैवी कण असे टोपण नाव देण्यात आले, हे विधान बरोबर आहे. कारण यांना टोपण नाव दैवी कण असे का देण्यात आले? कारण ते शक्तिमान, सर्वव्यापी, तरीही सापडण्यास खूप कठीण आहेत. प्रश्न 25. रेणूमध्ये अणु डॅश डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अंतरेणू. रेणूमध्ये अणु अंतरेणू बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. प्रश्न 25. रेणूमध्ये अणु डॅश डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अंतरेणू. रेणूमध्ये अणु अंतरेणू बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. प्रश्न 26. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3 आयसोटोप्स मध्ये आढळतो. ऑक्सिजन निसर्गात 3 आयसोटोप्स मध्ये आढळतो. प्रश्न 27. बिग बँग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम डॅश डॅशनी प्रस्तावित केला. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जॉर्जेस लिमेत्रे. जॉर्जेस लिमेत्रे यांनी बिग बँग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम प्रस्तावित केला. प्रश्न 28. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणूंमधील अंतर डॅश डॅश. याचे अचूक उत्तर आहे 2 वाढते. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणूंमधील अंतर हे वाढते. प्रश्न 29. कोणते मिश्रण नाही? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाणी. पाणी हे मिश्रण नाही. प्रश्न 30. फिनॉल हे डॅश डॅश. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ॲरोमॅटिक संयुग आहे. फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. प्रश्न 31. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इलेक्ट्रॉन ग्राही. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन ग्राही ही भूमिका बजावतो. प्रश्न 32. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सिलिकॉन. सिलिकॉन हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे. प्रश्न 33. अस्थिर अणुकेंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अणु अंक 2 नी व अणुवस्तुमानांक 4 नी. अस्थिर अणुकेंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर ते कसे कमी होतात? तर अणु अंक 2 नी व अणुवस्तुमानांक 4 नी कमी होतात. प्रश्न 34. पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? म्हणजे कोणते विधान चुकीचं आहे हे सांगायचं आहे. विधान अ. अणु अंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. विधान ब. अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर दोन्ही नाहीत. म्हणजे दोन्ही विधाने चुकीचे किंवा अयोग्य नाहीत. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे विधान अ. अणु अंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. विधान अ पण बरोबर आहे. आणि ब. अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या हे विधान पण बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतेही विधान अयोग्य किंवा चुकीचं नाही. मित्रांनो, या व्हिडिओ क्लासमध्ये हा शेवटचा प्रश्न आहे आणि या पुढील प्रश्न आपण कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ क्लासमध्ये. तर या व्हिडिओ क्लासमधील लास्टचा प्रश्न आहे. अनुक्रमांक म्हणजे नंबर 1 प्रोटॉनची संख्या. हे त्याचं अचूक उत्तर आहे. अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या. मित्रांनो, या व्हिडिओ क्लासला एक लाईक अवश्य करा आणि हा व्हिडिओ क्लास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व या व्हिडिओ क्लास खाली दिलेल्या कमेंट्स मध्ये आपण आपले कमेंट्स अवश्य लिहा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओ खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राइब बटन क्लिक करून सोबत घंटीच्या ऑल ऑप्शनला क्लिक करणे. थँक्यू.